मध्ये क्वालिफाईड होण्यासाठी दोन्ही संघांना हा कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. बॉलर सचिन आणि स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला येत आहेत मयूर आणि शिवाजी. निश्चितच धसई संघामध्ये काहीशे बदल झालेले दिसत आहेत या ठिकाणी. या अगोदरच्या सामन्यामध्ये स्ट्राईक नॉन स्ट्रायकर जरा वेगळे फलंदाज पाहायला मिळाले होते. यावेळेस मात्र त्यांनी फलंदाजीमध्ये क्रमवारीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. मला वाटतं शिवाजी यावेळेस जरा लवकर आलेले दिसत आहेत. या अगोदर मयूर सोबत रोहित होता नॉन स्ट्रायकर आणि ह्यावेळेस शिवाजी स्वतः आलेला आहे. तर जबाबदारीचा खेळ आहे. हा सामना जिंकण्यासाठी जबाबदारीनं खेळण्यासाठी खूप गरजेचा आहे आणि म्हणूनच मला वाटतंय कप्तानांनी हा बदल केलेला दिसतोय. फैजल, त्यानंतर रोहित आणि मयूर, शिवाजी एक चांगला परफॉर्मन्स दाखवतील या सामन्यात असा विश्वास या ठिकाणी वाटतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी प्रथमतः वालशेत संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाहूया त्यांचा हा निर्णय त्यांच्या विश्वासात किती सार्थ ठरतोय. प्रथमतः त्यांनी धसई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि फलंदाजीसाठी येत आहेत मयूर आणि शिवाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन. पंचांच्या भूमिकेमध्ये निलेश महाजन आणि परेश, अतिशय अनुभवी पंच. कुठल्याही प्रकारची चूक निर्णय देताना आमचे परमस्नेही आणि क्रिकेटप्रेमी आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू गोलंदाज विनोद फरडे सर या ठिकाणी येत आहेत. चेरवली प्रीमियर लीग आणि समस्त टुर्नामेंट्सतर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. मारा करतोय सचिन, तयार आहे तो मयूर आणि प्रहार करण्याच्या नादामध्ये पहिलाच चेंडू बीट होतोय तो मयूर. सुरुवातीपासून आक्रमक दिसत आहेत. मयूर काहीसा वेगळा इरादा घेऊन ते क्रीजवर तयार आहेत, परंतु निर्धाव चेंडू. सचिन, खूप मोठा अनुभव गोलंदाजीचा, चांगली बॉलिंग आणि उंच पुरे असे धष्टपुष्ट शरीरयष्टीचे सचिन. त्या मानाने मयूर स्वतः उंचीने कमी वाटत आहेत, परंतु फलंदाजीची उंची मात्र त्यांची निश्चित कौतुकास्पद आहे. आणि चांगला फटका 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु माघार घेत आहेत ते शिवाजी. चांगला फटका म्हणावा लागेल या ठिकाणी आणि ह्या 2 धावांच्या मदतीनं त्यांनी आपल्या संघाचं खातं या ठिकाणी खोललेलं आहे. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका 2 धावा देऊन जातोय. पुन्हा एकदा मारा करेल सचिन आणि तयार आहे तो फेस करण्यासाठी मयूर. ओहो, फटका मारला एका ठिकाणी, परंतु मोठी चूक होते आणि चेंडू जाऊन स्लिपच्या हातामध्ये विसावतोय. मयूर माघारी परततोय, झेलबाद होतोय मयूर आणि एक मोठी खेळी अपेक्षित असलेला फलंदाज माघारी परततोय बॅक टू पॅव्हेलियन. लागेल ते सचिनचं, कारण पहिल्या षटकातील 3ऱ्या चेंडूमध्ये विकेट घेणं आणि ते सुद्धा मयूरसारख्या फलंदाजीची आपल्या संघासाठी निश्चितच ती चांगली गोष्ट असेल. आणि पुन्हा एकदा मयूरची जागा घेण्यासाठी येतोय रोहित. मागील सामन्यामध्ये सुद्धा रोहितची एकंदरीत कामगिरी चांगली होती, चांगली म्हणायला हरकत नाही, कारण मोठे फटके त्याने मारले होते.
पुन्हा एकदा 13 धावा त्याने मागच्या सामन्यामध्ये केल्या होत्या. पुन्हा एकदा सचिन आणि क्लीन बोल्ड होतोय या ठिकाणी रोहित. खूपच निराशाजनक कामगिरी म्हणावं लागेल. कुठलाही चेंडूचा टप्पा त्याच्या लक्षात आला नाही, चकमा खाल्ला आणि चेंडू सरळ क्लीन बोल्ड करतोय आणि माघारी परतवतोय तो रोहितला. स्वतःवर नाराज होताना रोहित या ठिकाणी बॅक टू पॅव्हलियन होतोय. सचिन निश्चितच खूप चांगला चेंडू म्हणावं लागेल या ठिकाणी, कारण चांगल्या फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं समज न देता चेंडू सरळ क्लीन बोल्ड होतोय, क्लीन बोल्ड करतोय आणि निश्चितच एक हॅट्रिकची संधी मिळते पुन्हा एकदा सचिनला. रोहित काहीसा स्वतःवरच नाराज, कारण खूप गरजेचं होतं रोहितच्या या ठिकाणी क्रीजमध्ये टिकून राहणं, परंतु ती संधी हिरावून घेतली ती सचिननं. कौतुक करावं असं वाटेल ते सचिनचं. आणि पुन्हा एकदा मग सचिनची जागा घेण्यासाठी येतोय, थँक्यू, विशाल. अन्नदात्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ड्रिंक्स दात्यांचं म्हणावं लागेल थोडक्यात. शॉर्टकट मारलेलं या ठिकाणी गोळ्यामध्ये, परंतु हरकत नाही. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. एकूण 3 धावा धावा होत आहेत धावफलकावर. अजूनही सचिनला हॅट्रिक घेण्याची एक सुवर्ण संधी या ठिकाणी म्हणावं लागेल, पण हॅट्रिकसाठी त्यांना मात्र विकेट घ्यावी लागेल ती विशालची. तितकंसं सोपं असणार नाही ही गोष्ट, परंतु सचिन काहीही करू शकतात. आणि पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण होते, धावसंख्या हलती राहते, धावसंख्या होते 4. 2 बाद 4. हॅट्रिक चान्स या ठिकाणी हुकलेली आहे सचिन यांची. मारा करतात ते सचिन. पुन्हा एकदा शिवाजीनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आणि 1 बाउन्स खणखणी चौकार. डीजे निश्चितच शिवाजीनं पहिला चेंडू खेळला. स्फोटक फलंदाजी करत असताना एक मोठा स्ट्रोक त्याने मारलेला आहे आणि खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला क्रिकेट प्रेमींसाठी. आणि एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय 2 बाद 8. पुढील गोलंदाज दिनेश. निश्चितच सामना करणार आहेत ते रोहित. मारा करतायत अच्छा दिनेश टू विशाल. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. कार्पेट शॉट, कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. डीजे एकंदरीत चौफेर खेळताना दिसत आहेत शिवाजी आणि विशाल या ठिकाणी. चारी बाजूनं त्यांचे फटके पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दिनेश टू विशाल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारलेला हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही क्षेत्ररक्षणासाठी. इव्हन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणच नाहीये, परंतु पुरेपूर गॅप काढतायत ते दोन्ही फलंदाज आणि चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. डीजे
आणि यावेळी साठगाव संघ सॉरी दसई आणि वालसेत हो यावेळी वेग किती आहे बघा, पेस आहे या गोलंदाजांमध्ये. आजच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना देखील आम्ही दुसरा सामना सॉरी आम्ही पाहिला होता. वालशेत आणि दसई हे दोन्ही संघ एकमेकांसमोर होते. तो सामना त्या सामन्यामध्ये 45 धावांवर गारद केलं होतं या दसई संघाला वालशेत संघाने. मात्र तेच दोन्ही संघ पुन्हा एकदा अस्तित्वासाठी समोर आलेले आहेत. पुढचा चेंडू नक्कीच आजच्या पोल मध्ये जे संघ होते वालशेत दसई शेरवली आणि आल्यानी साई स्टार आल्यानी संघ आज त्यांचे स्टार होते, क्वालिफाय झाला. यावेळी उंच उडाला चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? हो हो, नो मॅन्स लँड. प्रयत्न खूप छान, मात्र 2 धावा मात्र मिळतील इथे दरम्यान. आणि आमचे स्कोरर मित्र हरेश भेरे कालच्या दिवसाचा स्टार फलंदाज, केवळ 28 चेंडू आणि 90 धावा, आणि आपल्या संघाला ती नौका पार करून दिली, सुपर 16 मध्ये घेऊन गेला. यावेळी मात्र ती कामगिरी कोण करेल का? आजच्या दिवसात अंतिम सामना आहे आजच्या दिवसातला. पुढचा चेंडू ओ हो, अजिबो गरीबो, व्हॉट विल हॅपन. यावेळी मात्र पंचांचा निर्णय डेड बॉल. होतात अशा गोष्टी, क्रिकेट म्हटलं की कोणती गोष्ट शक्य आहे. आणि ते कुठेतरी थोडा बॅलन्स गेला असावा, एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न होता, चेंडू हातून निसटला गेला. मात्र नक्कीच पुढच्या चेंडूवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. यावेळी फलंदाज विशाल आणि शिवाजी. विशाल एक विशाल स्कोर ठेवतील का? यस, आमच्या पंचांची एक शैली आहे अतिशय सुरेख. आधी आमच्याकडे पाहिलं जातं आणि नंतर ते दोन्ही हात टायटॅनिक स्टाईलनं पसरले जातात. आणि नक्कीच वाईटचा इशारा येतोय, 1 धाव सोडली जाईल धावफलकावर आणि धावफलक पुढे सरकतं. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दसई संघ. पुढचा चेंडू हो, यावेळी मात्र चेंडू खोदून काढला, मात्र पंचांचा निर्णय येतोय हा नो चेंडू आणि मिळेल फ्री हिट. आय थिंक ओव्हर स्टेप आउट केला असावा आणि नो बॉल. आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर. आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते 21 धावा, 21 लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. यावेळी ओव्हर स्टेप आउट, येस इट इज. आणि पंच अगदी सिरीजचा हा 6वा दिवस आहे आमच्या चेरोली प्रीमियर लीगचा. मात्र पंचांची भूमिका तितकीच प्रभावी राहिलेली आहे. मग क्वालिफाईड असोत किंवा आमचे असिस्टंट अंपायर असोत, ती जी कामगिरी राहिली आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. यावेळी गोलंदाज दिनेश. या वालशेत संघाकडे अतिशय गुणवंत असे गोलंदाज आहेत. जे गोलंदाज नामदेव 11 दसई सारख्या संघाला 25 धावांमध्ये गारद करू शकतात, नक्कीच ती क्वालिटी आहे, ते पोटेन्शियल आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र जाऊ दिला चेंडूला फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. दिस इज वाईड. आणि समोर उभा असलेला फलंदाज देखील खूप अनुभवी आहे, शिवाजी. एक स्फोटक फलंदाज आहे. पहिल्या सामन्यात काही एवढं विशेष करू शकला नाही, मात्र या सामन्यात मात्र करावंच लागेल अगदीच यासाठी की क्वालिफायर जर 2 व्हायचं असेल, सुपर 16 मध्ये जायचं असेल, चेरोली प्रीमियर लीग मध्ये आणखी पुढचा प्रवास करायचा असेल, तर मात्र ती कामगिरी करावी लागेल. हीच ती वेळ, हे लक्षात घ्यावं लागेल. येस, वाईड मिळाला होता. धावसंख्या पुढे सरकली 22 धावा. हो हो, यावेळी स्लॉट मध्ये चेंडू जाते लॉंग ऑन रिजन मध्ये. किती धावा मिळतील? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. पहा किती सुरेख थ्रो आलेला आहे. हे शिकण्यासारखं इतर खेळाडूंना आपल्याकडून, आणि हे शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी कोणतं वय नाही आहे किंवा कोणतं प्रेस्टिजची गोष्ट नाही आहे. आपण कोणाकडून शिकू शकतात. नक्कीच एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू हो, यावेळी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 2 संपतं आणि P1 ची दोन्ही षटकं संपतायत. धावसंख्या होती आहे 23. जर आजच्या दिवसात पाहिलं तर मला वाटतं तिसरा सामना घ्या स्लॉट मध्ये, या पॉवर प्ले मध्ये 23 धावा होताना दिसल्या. डीजे
नक्कीच खेळ म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि नक्कीच शेवटचा सामना आहे मित्रांनो आजच्या दिवसातला. नक्कीच काही व्यत्यय येतो सामन्यामध्ये मात्र आणि नक्कीच गोलंदाजी जर करायची असेल तर कमीत कमी 2 ओव्हरच्या अगोदर मैदानात तो खेळाडू आला पाहिजे. हवं तर थोडा आराम कर, फॅनच्या इथे बसून घ्यायचं. मात्र 2 षटकापूर्वी आपल्याला जावं लागेल मैदानावर जर गोलंदाजी करायची असेल. नक्कीच 5वं षटक त्यावेळी मात्र आपल्याला यावं लागेल. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गवर. भास्कर, येस. भास्करची गोलंदाजी प्रभावी राहिली होती. पहिल्याच सामन्यामध्ये भास्कर मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 4 गडी बाद केले होते. आणि नक्कीच त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला. मात्र साई स्टार आल्याने संघानं या वालशेत संघाला पुन्हा एकदा एक धक्का दिला आणि क्वालिफाय झाला. मात्र यावेळी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा चेंडू शिवाजीसाठी पंच केलाय. पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला 1 धाव मिळाली. धावसंख्या पुढे गेली 24 धावा. प्रत्येक धाव महत्वाचे. एक 80 ते 90च्या टप्प्यापर्यंत जावं लागेल जसे संघाला, कारण जितकी गोलंदाजीमध्ये धार आहे या संघाच्या तितकीच फलंदाजी देखील छान आहे. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप पॉइंट फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 28 डीच्या. विशाल आणि शिवाजी ही जोडी आहे मैदानावर. खूप छान प्रयत्न करतायत. आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जातील. नक्कीच आज निराशा केली आमच्या राकेश स्पोर्ट्स चेरोली संघानं. दोन्ही सामन्यांमध्ये तितकी छान कामगिरी करता आली नाही. हो यावेळी मात्र डाऊन द लेग जाईल चेंडू. छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू अगदी वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि एक वाईटच्या रूपानं अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 29. यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेला ग्लान्स केला. हो मिड स्पील्ड आणि 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन्स. भास्कर ऑन साइड कव्हर मध्ये लेग साइड कव्हर मध्ये, कारण
थोडासा अंदाज चुकला आणि चेंडू सीमा पार. धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकली. 37 धावा, 37 रन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र फसला. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले आता मात्र भास्करला. तर हे षटक भास्करचं काहीसं महागडं. 3 चौकार आलेत या षटकामध्ये आणि नक्कीच एक मोठं षटक इथे पाहायला मिळतं. 14 धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. चेंडू अजूनही एक शेष आहे. पुन्हा एकदा आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू येईल. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी मात्र कोणती चूक केली नाही क्षेत्ररक्षकानं आणि या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा 2 गड्यांच्या बदल्यामध्ये. नामदेव 11 दसई संघाच्या डीचे. एक वाईड. नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल वालशेत संघाला, कारण आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 38 धावा आलेल्या आहेत. जवळजवळ 12.33 ची सरासरी आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. काही टेन्शन नाही घेऊ मॅचचा टेन्शनच नाही घेऊ. सचिन यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर दिसेल तुम्हाला, कारण करावं लागेल काहीतरी संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा विशाल स्ट्राईकचा भार सांभाळेल. 4थं षटक, पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आहे. सचिन सामना करेल विशाल. हो हो, यावेळी मात्र सुरेख दिशा आणि टप्पा होता आणि परिणामी एक निर्धाव चेंडू सचिनकडून. कारण प्रत्येक निर्धाव चेंडू तितकाच महत्त्वाचा आहे आणि फलंदाजावर जर दडपण निर्माण करायचं असेल तर आम्ही नेहमी सांगत असतोय निर्धाव चेंडू टाका. शिवाजी मात्र नॉन स्ट्रायकर एंडला वेट करतोय त्याच्या स्ट्राईकची. आणि हे पर्व 5वं पर्व आहे आमच्या चेरवली प्रीमियर लीगचं आणि या पर्वाचं पॅटर्न देखील जरा वेगळाच आहे आणि या पॅटर्ननुसार खेळ केला तर मात्र तो संघ नक्कीच क्वालिफाय होत जाईल. कारण पॅटर्न सिंपल आहे. 2 सामने जिंका आणि सुपर 16 मध्ये जा. मात्र ती कामगिरी या दोन्ही संघांना करावी लागेल. एक सामना दोघांनी जिंकलेला आहे. आमचा राकेश स्पोर्ट मात्र 2 सामने पराभूत झाला आणि स्पर्धेतलं आव्हान संपलं. यावेळी मात्र कुठेतरी चांगला चेंडू होता, क्लीन बोल्ड झाला आणि गडी बाद होतो इथे. तो दसई संघाचा विशाल एक छान कामगिरी केली होती. 14 चेंडू आणि 25 धावांची खेळी केली विशालनं. मात्र ती कुठेतरी अपुरी पडेल आता, कारण आणि हर्षल येतोय विकेट किपर. हर्षल नक्कीच क्रिकेट म्हटलं, कोणताही खेळ म्हटलं की काही नावं आपोआपच चिटकली जातात काही खेळाडूंना, त्यांच्या कामगिरीनुसार म्हणा, त्यांच्या वर्तनानुसार म्हणा, त्यांच्या एकंदरीत बिहेवियरनुसार म्हणा. मात्र इथे विशालला मात्र गुल्लू नावानं ओळखलं जातं. हर्षल सॉरी, नामदेव 11 दसई संघ. आणि शिवाजी यावेळी मात्र सलामीच्या भूमिकेत आला होता, कारण मागच्या सामन्यात तो मला वाटतं 3रा की 4थ्या क्रमांकाला आला होता. तितकी चांगली कामगिरी करताना आली आणि मला वाटतं लेग बिफोर पायचीत पकडलं गेलं होतं आणि त्याला त्याची खेळी संपुष्टात आली होती मागच्या सामन्यात. यावेळी मात्र काहीसा प्रतिकार करतोय. सलामीला आला असता तर देखील आत्तापर्यंत फक्त 2 चेंडू आणि 5 धावा
यावेळी पुढचा चेंडू सचिन टू हर्षल. चेंडू स्टिअर केलाय लेग साईडला. पुन्हा एकदा मिसफिल्ड. मिसफिल्ड म्हटले की आमचे फर्डेसर सांगतात की एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळणार, कारण एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड एवढाच वेळ असतो क्षेत्ररक्षकाकडे. एकदा का तो मोमेंटम गेला की लगेच दुसरी धाव घ्यायला फलंदाज तयार असतात. हर्षल 2 धावा पहिल्याच चेंडूवर ऑफ द मार्क होतोय या सामन्यात. एक मोठी धावसंख्या देखील उभारावी लागेल. नक्कीच एक आदर्श शिक्षक आमचे सहकारी विनोद फडे सर नक्कीच या सामन्याचा देखील आनंद घेत आहेत. आणि एक क्रिकेटची वेड असलेले ज्यांच्या नसा नसात क्रिकेट असावा, आणि म्हणूनच तर काय संदेश स्पोर्ट्सचे एक अतिशय महत्त्वाचे खेळाडू आहेत विनोद फडे सर. आणि दरम्यान 4 धावा मिळतात आणि थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. यावेळी मात्र चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला गेला होता. 4 धावा मिळाल्या होत्या त्या चेंडूवर. नक्कीच अपील झालेलं आहे, रिव्ह्यू घेतला जातोय. तो बाहेरच आहे, तो विचार करण्याच्या बाहेर आहे सध्या. करू दे त्याला आराम, थोडा आराम करू दे त्याला 5-10 मिनिटं. हे चौथा षटक आहे ना, अजून पुढच्या षटकात येऊ शकतो ना. कालच्या 80 धावा उभा राहा ना, मग व्यवस्थित उभा राहा ना. सूरज ये ना, सूरज 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 बस ना. एक कॅम्प आला. शपथ लगेच सर 2 मिनिटं एक वर बसा. अँड अंपायर्स डिसिजन नॉट आउट. आणि नक्कीच आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो आमच्याकडे पंच त्या दर्जाचे आहेत की ज्यांची कामगिरी खूप सुरेख राहिलेली आहे या पूर्ण CPLच्या या 6व्या दिवसापर्यंत. नक्कीच माझ्यासोबत जोडले जातील आमचे मित्र विनोद फडे सर. नक्कीच ज्यावेळी पुढचा चेंडू टाकेल सचिन. हे धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 44. हो हो, यावेळी मात्र सुरेख म्हणावं लागेल. हर्षल गुल्लू यावेळी चेंडूला दिशा देतोय, फाईन लेगच्या दिशेला जातोय चेंडू. 4 धावा मिळतील. सुरेख फटका. धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकली. 48 धावा, 48 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. All right, ladies.
वालशेत यावेळी 4 षटकांचा सामना संपलेला आहे आणि 5वं षटक घेऊन येईल गोलंदाज अमित अमीर यावेळी अमीर येतोय कारण त्यांचा एक गोलंदाज एक भरवशाचा गोलंदाज जायबंदी झालेला आहे, मैदानाबाहेर आहे. नक्कीच काम चलाव गोलंदाजावर थांबावं लागेल. 4 षटकं 48 धावा आणि 3 गडी बाद 12च्या सरासरीनं धावसंख्या गोळा केल्या जात आहेत इथे दसई संघाकडून. एक 90 ते 96 धावांचं टार्गेट दिसतंय इथे. हो हो यावेळी चेंडू हवेत सफर करतोय. यावेळी मात्र आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द बॉक्स, मॅक्सिमम सिक्सर डीजे. आणि नक्कीच शिवाजी यांनी जर सलग 3 षटकार लगावले तर जगन वेखंडे यांच्याकडून 500 रुपये आणि आमचे मित्र हरेश भेरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. सलग 3 षटकार. आणि पुढचा चेंडू हो 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 यावेळी मात्र सुरेख कमबॅक. मागच्या चेंडूवर षटकार आणि यावेळी सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज अमीर. धावसंख्या 54 झाली आहे, 54 रन्स. नक्कीच 3 गडी गमावले गेले असले तरी देखील धावसंख्या मात्र सुरेख आहे. 5वं षटक सुरू आहे मित्रांनो, 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. हो यावेळी मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू भरधाव वेगानं सीमा रेषेकडे येतोय. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं, मात्र 2 धावा मात्र नाही रोखू शकले आणि या 2 धावांनी धाव फरक पुढे सरकलं. 56 धावा, 56 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळी मात्र अमीर एक बचावात्मक भूमिका घ्यावा लागेल, नाहीतर यावेळी शिवाजी तयार आहे. कारण मला वाटतं सलामीचा फलंदाज येऊन जर एकूण 27 चेंडूमधील फक्त 4 चेंडू खेळलेला आहे. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा स्टिअर केला चेंडूला मिड विकेट झोन मध्ये. मिस फील्ड. 1 धाव पूर्ण केली, 2ऱ्या धावेचा प्रयत्न, 2री धाव देखील पूर्ण, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? होणार नाही, कारण चेंडू मात्र येतोय आता गोलंदाजाच्या हातात. आणि विचार केला तर दोघांमध्ये धावगती तितकीशी चांगली दिसली नाही. 3 धावा कदाचित होऊ शकल्या असत्या, मात्र ज्यांचा विश्वास असतो मोठ्या पटक्यांवर ते सिंगल अँड डबल्सवर इतका जास्त कॉन्सन्ट्रेट करत नसतात. धावसंख्या पुढे जाते 58 धावा, 58 रन्स. पुढचा चेंडू. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता शिवाजीचा, मात्र काहीसा फसला आणि एक परिणामी निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं आमिरला. 6-0, 2-2-0 अशी 5 चेंडूंवरची कामगिरी. नक्कीच 10 धावा खर्च केल्यात. एक अंतिम चेंडू, नक्कीच तो चांगली गोलंदाजी होईल जर 10च धावा दिल्या तर. आहा यावेळी समीकरण स्पष्टीकरण अनालाइज डिस्ट्रॉइड आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकार डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 64 धावांवर आणि बॅटिंग पॉवर प्लेज. यावेळी गोलंदाज येईल. गोलंदाज प्लीज नाव सांगा. भास्कर.
यावेळी भास्कर वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 6वं षटक घेऊन येतोय. यहाँ तक कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. 3 विकेट्स की पतन के बाद शिवाजी और हर्षल इस मैच का पूरा कंट्रोल अपने हाथ में लेते हुए बहुत ही बढ़िया साझेदारी रही है. जहां तक कि अब तक भास्कर फिर से एक बार अपनी गेंदबाजी छोर से हर्षल के लिए अगली गेंद. और इस बार गेंद को स्टीयर करना चाहते थे, अपील होता हुआ, लेकिन कोई असर नहीं पड़ा अंपायर्स पर. और फिर से एक बार भास्कर अपने गेंदबाजी मार्ग पर आता हुआ और यकीनन एक डॉट गेंद डालने में सफल. और एक एक डॉट गेंद इस वक्त इस समय बहुत ही कीमती है, क्योंकि ये दोनों बल्लेबाज जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं. अगली गेंद हर्षल के लिए. इस बार पंच गया था लेकिन स्वीपर फील्डर ने गलती की और एक कैच नहीं हो पाया. लेकिन एक रन लेने से नहीं रुके और इस एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 65 रन. 3 विकेट के नुकसान पर नामदेव 11 दसई. फिर से एक बार भास्कर अपनी गेंदबाजी मार्ग पर. और हमारे साथ जुड़े जाएंगे दत्ता फड़े सर इस इनिंग में. और इस बार पंच किया और सर के ऊपर से गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए और स्कोर जाएगा 69 रन. शिवाजी भेरे हेलो. और यकीनन बहुत ही बढ़िया बल्लेबाजी इन दोनों बल्लेबाजों से और स्कोर जाकर पहुंचा है 69 रन 3 विकेट के नुकसान पर. और भास्कर अपने अगली गेंद डालने के लिए तैयार. शिवाजी ओहो इन द एयर, फील्डर अंडर इट, मे बी ड्रॉप्ड. और इस बार 1 की जगह 2, 2 की जगह 3 रन मिलेंगे क्या? यकीनन 3 रन. और यह बहुत ही बड़ी गलती, बहुत ही बड़ी गलती है. शिवाजी भेरे यांना जर तुम्ही संधी दिली तर शिवाजी भेरे सोडणार नाहीयेत. कारण शिवाजी भेरे या धसई गावामधील असे खेळाडू आहेत, एक लेजेंडरी खेळाडू. ज्या वेळेस एकंदरीत आपण विचार केला तर 20 ते 25 वर्ष सहज क्रिकेट खेळले असावे. 20 ते 25 वर्ष सहज, कारण वयाच्या 12व्या वर्षीपासून ते क्रिकेट खेळत आहेत. 16व्या वर्षीपासून प्रोफेशनल क्रिकेट खेळायला लागले आपल्या गावासाठी. आणि तदनंतर सातत्याने जर बघितलं तर वय वर्ष जरी 40 असेल तरी एखाद्या 16 वर्षाच्या खेळाडू देखील लाजवेल इतकं जबरदस्त धावत असतात, खेळत असतात आणि जबरदस्त स्टॅमिना त्यांच्यामध्ये आहे. पूर्णपणे क्रिकेटसाठी समर्पण त्यांच्याकडे पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की फडे सर, ज्या वेळेस माझा क्लीन बोल्ड जो काढायचा त्याला मी 100 रुपये द्यायचो. अगदी तासन तास ते प्रॅक्टिस करायचे आणि परिणामी इतकं वर्ष ते खेळतायत. और एक और गेंद शेष इस ओवर की और अब तक की बहुत ही बढ़िया बल्लेबाजी होती हुई यहाँ शिवाजी 27 रन पर खेलते हुए. अगली गेंद और इस बार गेंद को स्टीयर किया ऑन साइड में, वह खिलाड़ी मौजूद. 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 75 रन. 3 विकेट नुकसान पर यहाँ पे 6ठा ओवर मुकम्मल होता हुआ. आफ्टर 6 ओवर स्कोर मूव्स ऑन 75 फॉर 3. 75 धावा धावसंख्येने आकार दिलाय. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये ज्या संघाने अगदी नांगी टाकली होती तो संघ आता तीच नांगी उलटी करून त्यांना दंश करण्याच्या दृष्टीने बॅटिंग करतोय. कारण एकंदरीत विचारलं तर वालचित संघ पहिल्या मॅच मध्ये संधी होती, पहिल्या मॅच मध्ये त्यांनी पराभूत केलं. दुसरी मॅच देखील त्यांना जिंकायची होती. कदाचित ती मॅच जर जिंकली असती तर दुसरी मॅच खेळावी लागली नसती. आणि अशा परिस्थितीमध्ये या धावा इतक्या धावफलक सजवल्या गेल्यात. जर अजून 20 धावा झाल्या तर चेस करणं कठीण असेल. वालशेत संघ मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला, कारण सामना हातात होता, मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. आणि यावेळी गोलंदाजी मार्कवर दिसेल. गोलंदाज अमीर आले. अमीर
मला वाटतं वैयक्तिक दुसरं आणि सामन्यातलं 7वं षटक. पहिला हो. चेंडू दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे झेल बाद. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यात यश मिळलं आमिरला. सर पहिलं षटक देखील खूप छान हाताळलं होतं. जर शेवटच्या चेंडूवर षटकार गेला नसता तर ते 10 धावांचं षटक होतं. मात्र क्रिकेट आहे, 16 धाव होते, पण यावेळी मात्र त्याची परतफेड केली. पहिल्याच चेंडूवर गडी बाद. हर्षल गुल्लू बॅक टू द पॅव्हिलियन. चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन लेग झोनमध्ये खेळले होते आणि तदनंतर जो स्टेपअप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, तो स्टेपअप कदाचित तो एन्करेजमेंट मिळाली शिवाजीला आणि शिवाजीने आपलं बॅटिंग दाखवली, आपला क्लास दाखवला. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्क्वेअर कट असेल जबरदस्त बॅटिंग. यावेळी मात्र स्ट्राईक शिवाजीकडे आलेली आहे सर. काय होईल? वाईट चेंडू पडतोय, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप जातोय आणि अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते 76, 76. लॉस ऑफ 4 विकेट्स. आमिर राईट आर्म राऊंड द विकेट. हो, स्क्वेअर कट करायला गेले, लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड असेल. अवांतर धावेमध्ये आमिर थोडंसं बाहेर लाईन ठेवतोय, आतमध्ये लाईन ठेवावी लागेल. एकंदरीत विचार करायला तर जो लॉफ्टेड फलंदाज खेळतो त्याला जर स्क्वेअर कट करायला गेले तर अशा वेळेस ती लाईन ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्यापेक्षा ती आतमध्ये ठेवली तर दिस लाईन इट विल बी हेल्प टू कंट्रोल द बॅट्समन. दोन चेंडू सातत्याने वाईट टाकले गेलेत. नेक्स्ट बॉल. इस बार गेंद को हवा में उड़ाया है लेकिन कोई क्षेत्ररक्षक नहीं है. 1 रन पूरा किया. दूसरे रन का प्रयास, 2 रन मिलेंगे और वह मिसफील्ड होता हुआ तीसरे रन का प्रयास और 3 रन भी बड़े आसानी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और इस 3 रन के साथ 80 रन तक पहुंचा है नामदेव 11 धसई. और देखते देखते 80 रन भी बने और गेंद शेष है तकरीबन 10 गेंद बाकी है और तकरीबन 20 रन तो आने आने हैं. तो 100 रन से आगे जाएंगे क्या, ये सवाल. इस बार गेंद जाएगी काऊ कॉर्नर जोन में. 1 बाउंस फॉर वर्ल्ड क्रैकिंग शॉट डीजे. कारण नामदेव 11 ही टीम बाबांच्या नावानेच आहे आणि आता मात्र ती मुलावर जबाबदारी आली. मागील मॅचमध्ये देखील 2 चौकार 1 षटकार रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि मॅच फिनिश केली. अगदी त्याच स्टाईलने ही इनिंग फिनिश करण्याच्या दृष्टीने तो अवतरलाय आणि चांगली बॅटिंग करतोय. अंडर 20 मध्ये देखील एक दर्जेदार खेळाडू आहे आणि आज मात्र बाबा टीममध्ये खेळतोय. त्या नावाप्रमाणे त्यांच्या अंडरखाली खेळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. कदाचित भविष्यामधील कर्णधार देखील बनवू शकतो. शॉर्ट पिच चेंडू होता लेग स्टंपला. क्या बात है. लाईन चेक करावी लागेल. वाईड असेल, वाईड +1. 5 धावा मिळतील 22 स्वरूपामध्ये. खराब लाईन आमिर चुकी करतोय. यकीनन सर यहाँ पे बल्लेबाज को तो छकाया और विकेट कीपर को और स्लिप प्लेयर को भी छकाती हुई गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन और प्लस वाइड 5 रन मिल गए इस गेंद पर और कुल स्कोर जाकर पहुंचा 89 रन्स. थोडंसं मानसिक खच्चीकरण झालेलं असावं कारण ज्याप्रमाणे या धावा झाल्यात वालशेज संघाचं थोडंसं कॉन्फिडन्स लो झालाय परंतु मॅच मध्ये राहावं लागेल. इस बार फुलटॉ चेंडू होता. यावेळेस संधी आहे. झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रोहन सारख्या फलंदाजाला या ठिकाणी संधी देता कामा नये कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत तो बॅटिंग करतोय शिवाजीला देखील संधी दिली, त्याचा देखील झेल सुटला गेला आणि रोहनचा देखील झेल सुटला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जितकी उंची तितकं अंतर आणि चेंडू कानवे गावाच्या अगदी समांतर दिशेने चिरवली गावाला सलामी देतोय. चेंडू छूमंत्र होतोय. 6 धावा येतील कारण शिवाजी द बॉस आलाय फॉर्म मध्ये पुन्हा परत. नक्की सर. आणि 96 धावा होत आहेत. 96 रन्स. आणि इथे मात्र शिवाजी त्याच्या बॅट मधला 3रा षटकार दाखवतोय या प्रेक्षकांना. चेंडू खूप दूर गेलाय सर. पाहिलं तर मैदानापासून आणखी पुढे
काही मीटर अंतरावर चेंडू जातोय. पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप ठरलेला हा हिरो आता मात्र सुपरस्टार ठरलाय. मागील मॅच मध्ये देखील तो सुपर फ्लॉप होता, कारण पहिला चेंडू बाद झाला होता, पायचीत पकडले गेले होते आणि पहिल्या मॅच मध्ये देखील सुपर फ्लॉप ठरली. परंतु असंच असतं ना की आपण म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अगदी त्याचप्रमाणे निरंतरता तुमच्याकडे जर सातत्याने भरलेली असेल तर निश्चितप्रमाणे जर विचार केला तर तुमची शैली महत्वाची नसते, तर तुमच्यात सातत्य किती आणि- महत्वाचं असतं हे पाहायला मिळते. नक्कीच सर, वैयक्तिक 37 धावांवर खेळतोय, 13 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. चेंडू अजून बरेच शिल्लक वाटतात मला, 1 ओव्हर्स आणि या षटकातला एखादा चेंडू असावा. 7 चेंडू, कारण हे षटक खूप लांबलेलं आहे सर, कारण वाईड्स पडलेत, या 3 वाईड आलेले आहेत. टोटल 9 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले असावेत. अटॅक केलाय आणि हे अटॅक करण्याचं सामर्थ्य फक्त शिवाजीमध्ये आहे. ज्या 8 पद्धतीने चेंडू. बॅटिंग करतोय शिवाजी, पूर्ण इनिंगला लीड करतोय, इनिंगला बिल्ड करतोय आणि अमीरवर आक्रमण करतोय. ओ वन मोर बिग हिट, झेल असेल परंतु झेलसाठी गेले नाहीयेत. 2 धावा मिळतील. स्ट्राईक कोणाकडे राहणार तर स्ट्राईक या ठिकाणी शिवाजीकडे राहणार, परंतु षटकाची समाप्ती स्ट्राईक आता मिळणार नाहीये, स्ट्राईक रोहनकडे असेल. षटकाची समाप्ती खूप महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या अव्वलकावर या 2 धाब्यांनी 98 धावा. 98 धावा म्हणजे 2 धाब्यांची गरज आहे 100 पार करण्यासाठी. चेसिंगसाठी 100 पार करणं आणि तो चेस करणं इतकं सोपं नसणार आहे. आज मात्र प्रतिष्ठापणाला लावावी लागेल वालशेत संघाला जर हे आव्हान टिकवायचं असेल. तरी देखील मी म्हणेल 6 चेंडूमध्ये जितक्या कमी धावा देता येतील, जर 110 धाव्यांच्या अलीकडे जर तुम्ही थांबवलं आणि प्रति षटकामागे जरी 25 ची सरासरी आली किंवा 22 ची सरासरी आली तरी ते चेस करता येऊ शकते. तब्बल 23 धावा सर या षटकात आलेल्या आहेत. म्हणजे जिथे 2 षटकांमध्ये पहिल्या 23 धावा होत्या, त्या एका 7व्या षटकात 23 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 98 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रति षटकामागे 15 ची सरासरी जरी ठेवली तरी देखील मॅच ते जिंकू शकतील. मात्र ती ठेवावी लागेल सर, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण एक धावांचा डोंगर समोर दिसल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे फलंदाजी करताना काय अवस्था होत असते, कारण तो टार्गेट चेस करायचा असतो चेस करणं नेहमीच इतकं आणि गोलंदाज. सोपं नसतं. यावेळी लॉफ्टेड शॉट आहे, काऊ कॉर्नर झोनमध्ये 1च धाव मिळेल. प्लीज गोलंदाजचं नाव प्लीज. कुणाल आले. कुणाल मागील मॅच मध्ये थोडेसे मागणे ठरले होते. 2 चौकार आणि 1 षटकार दिला होता, त्यानंतर 26 धावा त्यांनी त्यांच्या षटकात खर्च केल्या होत्या कुणालने. हे षटक त्यांना चांगलं टाकावं लागेल. स्लोवर वन या वेळेस पिकअप शॉट पाहायला मिळतोय, पण हवेमध्ये असेल, झेल होणार नाही कारण खूप दूरवर आहेत, वाईड आहेत. क्षेत्ररक्षक मिड विकेटला अगदी डीप मध्ये होते. तदनंतर पर्यंत शिवाजी यांना 2 धावा मिळतील. शिवाजी चांगलं बॅटिंग करतोय या ठिकाणी, कारण पहिल्या आल्यापासून बघितलं तर आज ओपनिंगला आले. जर बघितलं तर 2 मॅच मध्ये ओपनिंगला आले नव्हते, परंतु ओपनिंगला सर टाळ्या वाजल्या जातात डगआउट मध्ये. 100 धावा पूर्ण होत आहेत त्या नामदेव 11 दसई संघाच्या. बागफुटला स्क्वेअर कट, क्या बात आहे, आपला क्लास दाखवलाय. जुना ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात ना, जुनं ते सोनं, अगदी त्या पद्धतीने. ऑल ग्लिटर्स आर नॉट गोल्ड बट हिअर इट्स ओल्ड इज ऑलवेज लाईक अ ग्लिटर्स आर गोल्ड. अगदी त्या पद्धतीने शिवाजी आपला क्लास दाखवतोय. स्क्वेअर कटचा नजराना ज्या पद्धतीने आता लेजेंडरी क्रिकेट आपण बघितलं तर वीरेंद्र सेहवाग देखील अशाच पद्धतीने बॅटिंग करतायत. अगदी त्यांची आठवण करून दिली. जबरदस्त बॅटिंग. 105 धावा फलकावर. फुलटॉस चेंडू मिस करतायत परंतु धावा येत आहेत, हे फार गरजेचं आहे. कारण स्ट्राईक कोणाकडे मिळेल, शिवाजीकडे स्ट्राईक मिळणार. दुसरी धाव कंप्लीट. थोडस जर बघितलं तर मानसिकता खालावली आहे, कारण कॉन्फिडन्स कमी झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील ते जाणवत आहे की ज्या पद्धतीने शिवाजीने आज बॅटिंग केले, वालशेतच्या सगळ्या गोलंदाजांचा त्यांनी आज धुवा उडवलाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र झेल होईल का? नक्कीच होणार नाही. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, चौकार आणि रन मिळतील 4. यावेळी मात्र मला असं जाणवत आहे की 50 धावांपर्यंत मजल मारली असावी, पण मागच्या सामन्यात फजलनं टोटल धावा झाल्या तर 1 मिनिट 18 चेंडूंमध्ये 52 धावा. शिवाजी यांच्या 52 धावा झाल्यात. बॅट वरती करायची, क्या बात आहे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये फजल शेखनं ती कामगिरी केली होती, आता मात्र शिवाजी. पुढचा चेंडू
मेहनत नाही. आहे, ही मेहनत आहे, ही जाणवते. गणेश गुड फिल्डिंग. एक धाव मिळेल. इनिंग समाप्ती झाली. 7-8 षटकांमध्ये तब्बल 112 धावा दाफलकावर अंकित झाल्यात आणि 113 धावींची गरज आहे निर्धारित 8 षटकांमध्ये. हा इतका टार्गेट मोठा चेस करायचंय, त्यासाठी खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. विकेट सतत ठेवावे लागतील. छोटे छोटे टार्गेट, छोट्या छोट्या स्पेलमध्ये जर बघितलं तर बॅटिंग पॉवर प्ले 1, बॅटिंग पॉवर प्ले 2 आणि मध्यंतरीच्या ज्या 4 ओव्हर्स असतील त्यामध्ये विकेट्स न गमावता जर प्रति षटकामागे जरी 12 ते 13 ची सरासरी ठेवली तरी देखील सामना ते जिंकू शकतात. सर नक्कीच जर सकाळच्या 17 पासून हे दोन्ही संघ इथे प्रतिकार करतायत क्वालिफायर 2 साठी, मात्र इथे वालचेत संघाला खूप संयम ठेवून खेळावं लागेल. जर तसं झालं नाही तर लवकरच इनिंग्स देखील संपू शकेल. कारण दोन्ही संघ तिसरी मॅच खेळतायत हे नक्कीच. मात्र विसरता कामा नाही. कारण जर बघितलं आपण तर अल्यानी संघ 2च मॅच खेळले, त्यानंतर राकेश फट 2च खेळले, परंतु हे संघ कॉन्स्टंटली लगातार सातत्याने तिसरी मॅच खेळत आहेत हे देखील विसरता कामा नाही. हे देखील तुमचं लक्ष वेधून महत्वाची मॅच आहे. दोन्ही खेळाडू थकलेत. 22च्या 22 खेळाडू जर बघितले आपण तर थकलेत, परंतु थकून चालणार नाहीये. कारण हा रणसंग्राम जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत तुम्हाला लढावं लागेल. कारण जर लढले नाही तर तुम्ही ही मॅच पराभूत होणार आणि तुम्हाला घरी जावं लागेल. नक्कीच सर, पहिला इनिंग्स संपलेला आहे आणि या पहिल्या इनिंग्समध्ये नामदेव इलेव्हन दसई संघाने अतिशय चमकदार कामगिरी केली. तब्बल 112 धावा स्कोअर कार्डला लावलेले आहेत. 113 धावांचं एक खडतर, मात्र अशक्य म्हणणार नाही मी, एक खडतर आव्हान आहे, करावं लागेल. आणि त्या धावा कोण करेल? आणि तत्पूर्वी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. मी निमंत्रित करतोय संजय गगे सरांना या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आय जॉईनिंग विथ दत्ता फर्डे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हेमंत सोनावणे सर. आणि या सत्रातील, या टुर्नामेंटच्या 6व्या दिवसातील शेवटच्या सत्रातील आपण शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग पाहत आहोत. आणि मला वाटतंय या ठिकाणी 113 धावांचं आव्हान, 113 धावांचं आव्हान धसई संघानं वालशेत संघासमोर ठेवलेला आहे. 113 धावा म्हणजे 113 धावींचं आव्हान आहे. गगे सर, अगदी तुम्हाला आठवत असेल जोहान्सबर्ग मधला सामना 434 धावा या रिकी पॉन्टिंग यांच्या 175 धावा होत्या. त्यानंतर त्या मॅचमध्ये जर बघितलं तर इतिहास घडला गेला. 434 झाल्या आणि 434 झाल्यानंतर आफ्रिका संघाने तो चेस सुरू केला. अगदी स्मिथ पासून आले, डिफेंडर आले, डिफेंडरचा क्लीन बोल्ड त्या ठिकाणी घेतला गेला. नॅथन ब्रॅकरने तो क्लीन बोल्ड घेतला. त्यानंतर डिव्हिलियर्स आले, डिव्हिलियर्सनी देखील 10 ते 15 धावा लगावल्या गेल्या, ज्यामध्ये एक चौकार ऑफ साईडला होता, एक षटकार देखील स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहायला मिळाला. त्यानंतर हर्षल गिब्स जे आले, त्या हर्षल गिब्सने जी इनिंग खेळली, त्यानंतर 434 झालेल्या धावा ॲलेक्स लुईस हे गोलंदाज होते. तब्बल 100-112 धावा, म्हणजे ज्या धावा 113 जिंकायला हवेत त्या 113 धावा त्या एकट्या लुईसला त्या ठिकाणी काढल्या होत्या. तर अशी इनिंग आफ्रिकेसारख्या हर्षल गिब्स सारखी खेळावी लागेल. काय म्हणू शकता, 113 धावा 114 धावा अशक्य नाही आणि इतक्या सोप्याही नाही. कशा प्रकारचा अप्रोच असलं पाहिजे या 114 धावा काढण्यासाठी? वालशेत संघामध्ये सुद्धा खूप चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि दिवसभराचा अनुभव आणि क्वालिफाय होण्यासाठी वालशेत संघानं सुद्धा एक चांगली रणनीती आखली असेल की कशा पद्धतीने आजची क्रीज आताचा इनिंग खेळून काढायला हवा.
स्ट्राईकवर आहेत सचिन आणि नॉन स्ट्राईकवर येत आहेत स्वप्नील आणि गोलंदाज आहेत विकास. तर इतिहास घडवण्याची पुन्हा संधी आली आहे, कारण 100 पार करताना निश्चितप्रमाणे तुम्ही एका रात्रीत देखील सुपरस्टार बनू शकता. आणि सुपरस्टार बनण्यासाठी जसं मागील मॅचमध्ये आपण बघितलं तर या पहिल्या इनिंगमध्ये शिवाजीने 50 मारली, तशी या मॅचमध्ये सचिन ठाकरे हा एकमेव असा फलंदाज आहे की ज्याने जर 50 मारली आणि त्याला साथ जर स्वप्नीलची मिळाली, गणेशची मिळाली, कुणालची मिळाली, संजयची मिळाली, तर कदाचित हा 113 धावांचा डोंगर देखील ते चेस करू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवायला लागेल, कारण मी नेहमी म्हणत असतो की जीवन आहे करी कसोटी राजा, मागे वळून पाहू नका, येईल कोणी तारवया, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंच आहे, हार कधी मानू नका, कारण विजय हा तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. लेट्स प्ले. निश्चितच पहिला चेंडू, पहिलं षटक, सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो विकास आणि त्याला फेस करतील दोघे सचिन आणि स्वप्नील. स्ट्राईकवर आहेत सचिन आणि नॉन स्ट्राईकवर स्वप्नील. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कार्पेट विकेट सॉरी लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 30 यार्डमध्ये चेंडू अडवला गेला आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे ते फलंदाजाला. चांगली सुरुवात मानावी लागेल या ठिकाणी विकासची. पुन्हा एकदा सचिन तयार आणि कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि या ठिकाणी चौकार जातोय. 2 क्षेत्ररक्षक कंटिन्यू धावत होते चेंडू मागे, परंतु या शर्यतीत चेंडू जिंकलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चौकारानं सुरुवात होते आणि खातं खोलतं या वालचत संघाचं डीजे. सर्कलमध्ये P1 चालू आहे, मेंडेटरी पॉवर प्ले चालू आहे. फक्त बाउंड्री लाईन क्लिअर करण्यासाठी 30 यार्डच्या बाहेर फक्त चेंडू खेळणं गरजेचं आहे. त्यासाठी गॅप देखील पाहायला मिळतोय, तो गॅप पाहायला मिळाला. सचिन ठाकरे लेग स्टंपच्या बाहेर, गुल्लू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईड असेल आणि डेफिनेटली वाईडच असणार. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर वाईडच मिळणार. पंच निरीक्षित करतायत वाईड असेल, 5 धावा धावफलकावर. आपण चर्चा करत होतो सर की 30 यार्ड सर्कल आहे, अगदी जर बघितलं तर क्लिअर केल्यानंतर बाउंड्री जरी 90 मीटर असेल परंतु क्लिअर होत असते, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो, कारण सरफेस खूप टफ आहे, सरफेस खूप कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्लोप असल्यामुळे चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. म्हणून गॅप सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट. निश्चितच. आणि मला वाटतंय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून त्यांनी चेंडू आणि थेट चौकाराच्या दिशेने खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. एक पॉइंट वरनं आणि एक शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं डीप कव्हर झोन मध्ये मारल्या. दोन्ही चौकार चांगले होते. एक अगदी डगआउट जवळ पोहोचला होता आणि दुसरा आपल्या प्रवेश द्वारावर पोहोचलाय. ज्या पद्धतीने स्क्वेअर कट करतोय, ज्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करतोय, ज्या पद्धतीने पाठीमागे जाऊन बॅकफुटला जाऊन हार्ड पंच करतोय, क्लासिक बॅटिंग. गुड. ऑन साइडला प्लेसमेंट केली, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेग झोन मध्ये. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर हा देखील येतोय. तिसरा चौकार. क्या बात आहे सचिन ठाकरे. हे वादळ आलंय. अशाच पद्धतीने खेळतात, सुरुवातीला सेट होतात, तदनंतर आक्रमक धारण होतात, परंतु आज सुरुवातीपासून आक्रमक झाले. अटॅक इज अ बेस्ट ऑफेन्स, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स अँड इव्हन सचिन ठाकरे अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत. काय म्हणू शकता गंगे सर, ज्या पद्धतीने सुरुवात झाली 114 धावा देखील ते करू शकतात का? निश्चितच. एवढी आक्रमक सुरुवात असेल तर साहजिकच गोलंदाजांची कॉन्फिडन्स लेवल कमी करण्यासाठी त्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर ती स्वतःची एक कॉन्फिडन्स लेवल वाढवणार आहेत आणि याचा परिणाम सांघिक कामगिरीवर होणार आहे. निश्चितच. यावेळेस ऑनथोराइज खेळायला गेले होते, लाईन मध्ये आले नव्हते, सरळ रेषेत आले नव्हते. जर बघितलं आपण तर यावेळेस बॉडी पोझिशन मध्ये देखील इतकी चांगली नव्हती. जर फटका जर खेळला असता तर कदाचित हवेत गेला असता स्पेशली, परंतु नशीब बघा की तो फटका कनेक्ट झाला नाही. हे देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. कधी कधी चांगला फटका देखील फसला जातो आणि कधी कधी नशीब जर तुमच्या बाजूने असतील तर विकेट टेकिंग डिलिव्हरीवर देखील विकेट मिळत नसते. क्रिकेटचं तंत्रच आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट ॲक्सिडेंट अँड क्रिकेट इज अनसर्टेनिटी ऑफ द गेम. लाईन चेक करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर पंचवीस करतात. पुन्हा एकदा वाईड
दसईकरांचं हा प्राथमिक स्वरूपाचा गोलंदाज थोडासा मी म्हणेल मानसिकदृष्ट्या अजूनही सदृढ पाहायला मिळत नाहीये. थोडासा नवीन गोलंदाज आहे आणि अशा पद्धतीमध्ये सातत्याने जर बघितलं तर 2 चेंडू लेग स्टंपवर टाकतोय. मागील चेंडू चांगला होता. धावसंख्या धावफल का बर 14 धाबा. 14 धाबा प्रति षटकामागे कितीची पाहिजे गरज प्रत्येक षटकात पार्टी 13चा पाहिजे का 48 ना. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस धाव येणार नाहीये. नो चेंडू ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू या ठिकाणी आलाय. फ्री हिट मागे 14ची सरासरी हवी आहे. धावसंख्या धावफल का 15. फ्री हिट आलाय आणि या फ्री हिटची संधी आता मात्र झेल होऊ शकणार नाही. फक्त रनआउटची विकेट असते की जे शक्यतो गोलंदाजाला इतकी संधी मिळणार नाहीये. फलंदाज संधी देणार नाही. विकेट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न असेल. स्वतः आले फैजल परंतु झेल घेऊन फायदा नाहीये. 2 धावा देतील. दुसरी धाव होती परंतु स्वतः सचिन ठाकरे त्या ठिकाणी थांबले. रॉंग एंडकडे थ्रो केला असता तरी देखील विकेट मिळू शकली असती परंतु स्वतः थांबून घेतलं आणि फलंदाज एकच धावेवर समाधान मांडतायत. धावसंख्या धावफल का बरं 16 धावा. पहिल्या षटकांतील कुठलेही विकेट न गमावता जर 16 धावा जमवू शकतात तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. शेवटपर्यंत ही सरासरी ठेवल्यास निश्चितपणे विजय वालशत संघ मिळू शकतो असा ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो मला. परंतु दसईकर कधी कोणाची गुगली टाकतील हे सांगू शकत नाही कारण त्यांच्याकडे एक मधुकर पडवल नावाचा गोलंदाज आहे की ज्याने DPL मधील 23 विकेट घेतल्या होत्या. तब्बल 23 विकेट की ज्याच्या गोलंदाजीमध्ये ज्यावेळेस गोलंदाजी करत असतात लेग ब्रेक असे टाकतात की अक्षरशः शिनवनची मला आठवण करून देतात. इतकं जबरदस्त क्रिकेटर आहेत ते की फलंदाजांच्या विकेट्स ते घेतात आणि परिणामी सातत्याने दसई संघ नेहमीच वर्चस्व गाजवत असतो. आता तर स्कोरबोर्डवर त्यांच्या 100च्या अगदी वरती धावा आहेत. मग अशा वेळेस ते 2 ओव्हर जरी त्यांनी टाकल्या 12 चेंडू मध्ये जरी 3 विकेट्स घेतल्या तरी देखील मॅच दसईकरांकडे येऊ शकते. म्हणून वालशेत संघाचं महत्त्वपूर्ण कामगिरी काय असेल की त्या गोलंदाजाला कसं सामोरे जातील. कारण स्पेशली मुरलीधरन ज्यावेळेस यायचे त्यावेळेस सचिन तेंडुलकर स्वतः त्यांची बॉलिंग खेळून काढायचे. शॉर्ट पिच चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल इट्स आउट ऑफ द पार्क. सचिन ठाकरेच्या बॅट मधून हा धमाका क्या बात है. वन मोर बिग ब्लास्ट इट्स अ गोइंग आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. बाउन्सर चेंडू लिगली आहे. या टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर शॉर्ट पिच चेंडू हा नेहमी बाहेरच जातो. म्हणून एका लाईन मध्ये जर चेंडू तुम्ही फुल लेनचा वापर केला आणि जर व्हेरिएशन आणलं तर तुम्ही उपयुक्त ठरू शकता. परंतु गोलंदाजाला मार्जिन ऑफ एरर कमी आहे. लॉफ केलाय जेल असेल फटका बसलाय आणि या ठिकाणी रोहन पडवल सगळ्यात महत्वाचा फलंदाजाला झेलबाद करतोय. क्या बात आहे. रोहित शेलार क्लासिक बॉलिंग जायामध्ये अडकवलं. सगळ्यात मोठा मासा गळायला लागलाय. सचिन ठाकरे मॅन इन फॉर्म इज बॅक टू दी पव्हिलियन. निश्चितच डीजे तीन चौकारांच्या सहाय्याने एक आक्रमक खेळी पाहायला मिळाली ती आपल्याला सचिन ठाकरेची. पॅव्हलियनमध्ये परत असताना अगोदरच्या फटक्यावर ज्या फटक्यावर सचिन आऊट झाला स्वतः खूप नाराज होता त्या फटक्यावर. परंतु शेवटी हे गोलंदाजाचं यश मानावं लागेल. या ठिकाणी आपल्याला रोहितचं यश मानावं लागेल की इतक्या स्पीडमध्ये आक्रमक भूमिकेत खेळणाऱ्या सचिनला त्याने दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या काही चेंडूंवर त्यांनी माघारी पाठवलंय. गुड बॉलिंग याला म्हणतात क्रिकेट विथ द ब्रेन. खरंच बुद्धी चातुर्य दाखवलं रोहितने.
ओ क्विकर रन होता, हवेमध्ये होता, झेल घेण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, परंतु विशाल भोईर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाले. गुल्लू विकेट किपिंग करतात, परंतु आता विशाल भोईर विकेट किपिंगसाठी आलेत. बघा हे मॉडर्न क्रिकेटमध्ये एक ऑप्शनल विकेट किपर, कारण जर आता टेनिस विश्वाचा बघितला तर योगेश पेनकर आणि शाहीद शेख असे विकेट किपर आहेत, आणि अजित फडे सर हे देखील विसरता कामा नाही. जबरदस्त विकेट किपर की त्यांना रिप्लेसमेंट कोणीच नाही, त्यांना रिप्लेसमेंट होऊ शकणार नाही कोणी, कारण ते विकेट किपिंगच करतात. जसं महेंद्रसिंग धोनी या महेंद्रसिंग धोनीच होते, त्यांना रिप्लेसमेंट होऊ शकत नाहीये. अगदी त्या पद्धतीने ते विकेट किपिंगची भूमिका काय म्हणू शकता सर, एखादी किती महत्वाची असते? निश्चितच असे अष्टपैलू खेळाडू संघामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर एखादा खेळाडू गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय, तितक्याच ताकदीनं तो विकेट किपिंग करतोय, तर त्या टीमचं एक खूप मोठा प्लस पॉईंट म्हणावं लागेल. ओ क्या बात है, स्वप्नील लोरे इनसाइड आउट क्लास बॉडमॅनचा वापर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. हा आहे धमाका, हा आहे वालशेज संघाचा ब्रँड स्वप्नील लोरे ब्रँडेड चौकार. 4 धावा. दोन्ही साईडीत बोलतोय. 27 धावा धावल कावर. ओ इनसाइड आउट खेळ हवेमध्ये असेल, झेल होण्याची शक्यता आहे, परंतु झेल होणार नाही. सातत्याने बघितलं तर बॉलिंग चांगली केली जाते. आता रोहितने षटक, चांगलं षटक पाहायला मिळतंय. स्वप्नील देखील चांगला खेळतोय. 28 धावा धावफलकर अंकित झाल्यात. आणि ह्या दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यानं एकूण 12 धावा पाहायला मिळतात जमा केलेल्या वालशेज संघाकडनं. अतिशय एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली या ठिकाणी सचिनची, आणि त्याच पद्धतीने खेळतोय तो स्वप्नील. एकंदरीत ज्या सरासरीनं खेळायला हवं त्या सरासरीने आत्तापर्यंत दोन्ही गोलंदाज खेळतायत. 28 धावा म्हणजे 14च्या सरासरीनं 2 षटकांनी समाप्त झालेले दिसत आहेत. 14ची सरासरी खूप चांगली मेंटेन केली आहे, खूप चांगली बॅटिंग करतायत. लेग ब्रेक, बॅकफुटला गेले, आडपंच केले, 1 धाव मिळेल. थोडं फंबल झाले, 1 धाव मिळेल. गुड बॉलिंग. मधुकर पडवल असा गोलंदाज आहे की या गोलंदाजावर कशा प्रकारचा अप्रोच असेल यावर भवितव्य असेल की मॅच वालशेज जिंकेल किंवा नाही. कारण वालशेज संघाला जिंकायचं असेल तर या गोलंदाजाला विकेट देता कामा नये, आणि या गोलंदाजावर हल्ला चढवणं गरजेचं आहे, परंतु कशा प्रकारचा अप्रोच असेल. ओ शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल बॅकवर्ड लॉंग लेग सी मार्चच्या पलीकडे 4 धावा. कारण हा आहे ब्रँड आमिर वालशेज संघाचा. प्रत्येक खेळाडू आज मात्र आक्रमक धोरणच पार करतोय. गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय कारण धावा खोऱ्याने येत आहेत, गोलंदाज कंट्रोल करत नाहीये. 30 धावा. प्रत्येक चेंडूमागे 1 to 1 घेत असताना किमान 3 फटके अपेक्षित आहेत, किमान 2 फटके अपेक्षित आहेत, मोठे स्ट्रोक अपेक्षित आहेत. तेव्हा कुठेही 14ची सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. बॅटिंग खूप चांगली करतायत, सातत्य ठेवलंय. ऑन साईडला यावेळेस फ्लिक केलाय. डी मध्ये क्षेत्रक्षक रोहन येथील वेगाने 1 धाव मिळेल. 1 धावे समाधान. गुड थ्रो. चांगला हा चेंडू जर बघितला तर आपण बॅट्समनच्या रडामध्ये दिला नव्हता. ज्याप्रमाणे मधुकर पडोल बॉलिंग करतायत, मागील चेंडू शॉर्ट पिच होता परंतु हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. अशीच बॉलिंग करणं गरजेचं आहे. हे दसईकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, कारण विकेट्स घ्यावे लागतील आणि जितक्या धावा थांबवता येतील, जितके डॉट चेंडू टाकता येतील तितके टाकण्यावर बरं असेल. फुलटा चेंडू होता, फ्लिक केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, वेगाने आले. ओ 1 हँडेड. गुड फिल्डिंग. 1 धाव, 1 धावे समाधान. बघा मी अगोदर सांगितलं होतं की मधुकर पडोल असे गोलंदाज की यावर भवितव्य असेल, कारण 2 ओव्हर टाकणार आणि 2 ओव्हरमध्ये 35 धावा धावफलकर अंकित झाल्यात.
113 धाब्यांची गरज आहे. 35 झाल्यात. अजून मला वाटतं दिल्ली खूप दूर आहे, अजून खूप धावा काढायचे. हो, लाईन चेक करावी लागेल. स्टंप फोडणं चेंडू ट्रॅव्हल होतोय, अक्रॉस द लाईन गेले होते. आमिर चांगली बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग, एकच चौकार खर्च केलाय, परंतु तदनंतर प्रत्येक चेंडू इतका अचूकतेने टाकला गेलाय की प्रत्येक ठिकाणी लेग ब्रेकर हा पेसरपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देतोय. लॉफ केलाय, डी पण क्षेत्ररक्षक असतील वेगाने. बघा बाउंड्री मिळणार नाहीये, बाउंड्री मिळणार नाही. गुड थ्रो, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. एक्सपिरियन्स दाखवतोय, एक्सपिरियन्स दाखवतोय या ठिकाणी मधुकर. गुड फिल्डिंग, गुड बॉलिंग आणि कॉर्डिनेशन जर बघितलं क्षेत्ररक्षकाचं रोहन असतील, त्यानंतर मयूर असेल, चांगलं पाहायला मिळतंय. विशाल असतील, गुल्लू असेल. षटकाची समाप्ती. निश्चितच एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल मधुकर पडवळ यांची. किमान एक चौकार खर्च करून या ठिकाणी केवळ 8 धावा दिलेल्या आहेत. 14ची जी सरासरी आहे ती कुठेतरी त्यांनी थांबवलेली आहे, ब्रेक केलंय ती सरासरी. मोमेंटम ब्रेक केलंय आणि मोमेंटम ब्रेक करणंच या ठिकाणी दसई संघाच्या दृष्टीने गरजेचं आहे. कारण दसई संघाने जर प्रत्येक षटकात 20 धावा दिल्या तर या 113 धावा वालशेत संघ करू शकतो. परंतु जर प्रत्येक षटकात जर 5 ते 6 धावा तुम्ही दिल्या तर वालशेत संघाला विजय मिळवणं अशक्य आहे. म्हणून मधुकर सारख्या गोलंदाजाची किमया तीच फैजलला करून दाखवावं लागेल, स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. बॅटिंग मध्ये जसं 50 धावा केल्या होत्या तसं बॉलिंग मध्ये करून दाखवावे लागतील, तर त्यांचं सातत्याने या ठिकाणी कौतुक होईल. नाहीतर कौतुक होणं तितकंच सोपं नाहीये, कारण सातत्याने बघितलं तर षटक चांगलं टाकावं लागेल. मारा करतोय फैजल आणि तितक्याच ताकदीनं फटकावलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेनं फील्ड होतोय. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा आरामात पूर्ण होतात आणि त्याही यशस्वीपणे. 2 धावांच्या गतीनं धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 38. मी नेहमीच म्हणत असतो सर का क्रिकेटवर प्रेम असणं आणि क्रिकेटपट्टू असणं यामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो. कारण क्रिकेटपट्टू हा त्याच्या खेळाने, त्याच्या प्रदर्शनाने, त्याच्या सातत्य कामगिरीने पूर्ण होत असतो. शॉर्टपिच चेंडू होता, पोल केलाय, संधी आहे, क्या बात आहे. जाळ्यामध्ये अडकवला, जाळ्यामध्ये सगळ्यात मोठा मासा गळाला अडकवलाय. आमिर इज बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आपली जाळी, आपली खेळी अशा पद्धतीने फिनिश करतोय. आमिरला जाळ्यामध्ये अडकवलं आणि ही इनिंग फिनिश करू शकला नाही, हा चेस फिनिश करू शकला नाही. सचिन ठाकरे जसं अर्ध्यावर नौका सोडून गेले त्याच पद्धतीने मला वाटतं आमिर देखील अगदी त्या पद्धतीने गेलेत. आता मात्र परिस्थिती कठीण झाली वालशेत संघाची आणि दसईकरांच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण दसई संघाला माहिती आहे 2 फलंदाज महत्वाचे होते, ते दोन्ही फलंदाज तंबूजाशीला परतलेत. निश्चितच वालशेत संघामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे, कारण 2 खंदे फलंदाज दोन्ही आक्रमक होते. सचिन आणि आमिर आत्तापर्यंत त्यांनी किमान 4 ते 5 चौकारांच्या जोरावर हा जो धावफलक होता तो स्पीडने हालता ठेवलेला होता. परंतु आमिर निश्चितच नाराजीचं वातावरण पाहायला मिळेल आपल्याला वालशेत. फैजल चांगली बॉलिंग करतोय, खूप चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. ओ प्लेइंग अँड मिस, क्या बात आहे. ढूंढोने साजना पद्धतीने स्वप्नील लोहरेला देखील बीट करतोय. एक चेंडू चांगला, एक चेंडू वाईड, परंतु स्वप्नील लोहरेसाठी मला वाटतं प्रत्येक चेंडू इतका जबरदस्त टाकला जातोय. प्रत्येक ठिकाणी विकेट टेकिंग डिलिव्हरी टाकली जाते फैजल शेखच्या माध्यमातून. फैजल शेखला देखील खेळणं इतकं सोपं नाही, तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया तानाजी. ओ प्लेइंग अँड मिस, प्लेइंग अँड मिस, क्या बात आहे. डॉट चेंडू पर्सेंटेज वाढले तर मॅच कठीण झाले वालशेत संघाच्या दृष्टीने. जर विचार केला तर सुरुवातीला इतकं आक्रमण होतं, असं वाटलं होतं प्रत्येक षटकामध्ये 15-16ची सरासरी ठेवली होती. 113 धावा कदाचित 5 ते 6 षटकात करतील. परंतु आता मात्र मधुकर आला, मधुकर नंतर फैजल आलाय. सामना खूप दूरवर चाललाय वालशेत संघाचा. चेंडू बॅटला कनेक्ट होत नाहीये, कनेक्शन झालं नाही, धावा येणार नाही. धावा येणं गरजेचं आहे, धावफलक सजणं गरजेचं आहे, फाईट रंगणं गरजेचं आहे. निश्चितच नव्याने आलेला फलंदाज सेटल होण्यासाठी किमान वेळ घेत असेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार मिळतोय, एक टप्पा आणि सीधा चौकार. ती शॉट इज इवन बेटर, शॉट ऑफ द डे. स्वप्नील लोहरेच्या बॅटमधून फुल स्ट्रेच बॉडी केली, फ्रंट फुटला आले, एक पाऊल पुढे काढलं, लॉफ केला आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फक्त 1 मीटरचं अंतर होतं. ते 1 मीटरचं अंतर देखील वेगाने सुईमधून धागा पेरावा त्या पद्धतीने पार केलं आणि चेंडू एक बाउन्स त्यांच्या डोक्यावरून 4 धाव्यांसाठी चौकार. नाईस बॅटिंग. 42 धावा धावफलकावर आहेत.
असं म्हणणार नाही धावा नाही आहेत, परंतु विकेट्स ज्या गेल्यात ना विस्फोटक फलंदाजांच्या, त्या कदाचित कुठेतरी काट्यासारखा टोचत असतील वालशेत संघाला. कारण आता स्वप्नीलवर जबाबदारी आहे आणि तानाजी. तानाजीवर जबाबदारी आहे. हो क्या बात आहे, परफेक्ट शॉट, जेल होणार नाही, गुड सेव्हर. निश्चितप्रमाणे 2 धावा वाचवल्यात, 2 धावा वाचवल्यात. कारण झेल तर नव्हताच, जर थांबले असते तर कदाचित डोक्यावरनं गेला असता, परंतु गुड स्ट्रॅटेजी याला देखील म्हणतो आपण, प्रेझेन्स ऑफ माइंड, परिस्थिती अनुरूप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. काय म्हणू शकता या क्षेत्ररक्षकाबद्दल? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कौतुकाचे 2 करावेच लागतील की ज्या पद्धतीने तो बॉल अडवण्यासाठी, झेल तर होणार नव्हता हे त्याला अगोदरच कळालं होतं, पण बॉल अडवण्यासाठी ज्या पद्धतीने पायांचा त्याने वापर केला, निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 धावा ज्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत विजयासाठी, त्या 2 धावा बचवण्याचं काम त्या क्षेत्ररक्षकाने केलेलं आहे. या ठिकाणी स्कोअर होतोय 2 बाद 44, 2 बाद 44. 4 षटका या ठिकाणी पूर्ण झालेल्या, अजूनही 4 24 मध्ये 69 24 चेंडू 69 धावा. धावा खूप आहेत, धावा अशक्य नाही आहेत, धावा खूप आहेत, धावा होतील देखील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण अगदी जर बघितलं तर या जगामध्ये जे कठीण असतं ना, ते कठीण सोपं करून केल्यानंतरच मला वाटतं त्या काठीण्य पातळीची जी मिळवलेली यश असतं, त्या यशाची चव चाखण्याची मजा वेगळी असते. जे सहजासहजी मिळतं त्याचं महत्त्व कधी कळत नसतं. म्हणून परिस्थिती जितकी कठीण, कारण देव संधी देत नसतो, ती संधी तुम्ही निर्माण करायची. ती संधी निर्माण केल्यानंतर त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात असतं. तदनंतर मी म्हणेल त्या संधीचं सोनं झालं तर तुमचं आयुष्य देखील अगदी फुलाप्रमाणे बहरत राहील. ही मॅच जर जिंकली तर इतिहास घडेल वालशेत संघ. आणि या मॅच मध्ये जर 69 धावा 4 षटकामध्ये डिपेंड केल्या दसईकरांनी, तर त्यांचा देखील इतिहास होईल. कारण ज्या संघासमोर ते पराभूत झाले होते त्या संघाला पुन्हा पराभूत करून ते आपला क्लास दाखवतील आणि सुपर 16 मध्ये पुन्हा एकदा प्रवेश करतील. कारण टीट फॉर टॅट मॅच आहे, 50-50 मॅच दोन्ही संघाकडे. कधी काही होऊ शकतं. जर एखाद्या गोलंदाजाला जर पहिल्या या एखाद्या षटकात जर 25 ते 30 आल्या तर उरलेल्या षटकांमध्ये कन्वर्ट करता येतील, परंतु एकाच षटकात जर 2 ते 3 विकेटी आल्या मॅच फिनिश होईल. निश्चित म्हटल्याप्रमाणे अजूनही मॅच 50-50 म्हणायला हरकत नाही. एकीकडे 24 चेंडूंमध्ये 69 धावांची खेळी करणं खूप गरजेचं आहे ते वालशेत संघाला. आणि निश्चितच 1-2 विकेट, किमान 1-2 विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे ते दसई संघाला. शेवटी क्वालिफाईड होण्यासाठी सेकंड क्वालिफिकेशन असेल आज या सुपर 16 मधलं, आणि आपलं अस्तित्व कंटिन्यू होणार आहे चेरिवली प्रीमियर लीगमधील. पाहूया काही षटकानंतर सर्व चित्र आपल्या समोर आलेलं असेल. दसई वर्सेस वालशेत. आफ्टर द ड्रिंक ब्रेक पुन्हा एकदा 5वं षटक घेऊन येत आहेत मधुकर पडवळ. पुन्हा एकदा सगळ्यात हुकमाचा एक्का, तुर्क का एक्का, ट्रम्प कार्ड ऑफ दसई मधुकरजी पडवल. काय जबरदस्त खेळाडू आहेत. या खेळाडूंकडे बघितल्यानंतर निश्चित वाटतं की आपल्याला देखील लेग ब्रेक करता यावा. कारण स्पिनर हा नेहमीच चांगला असतो आणि हे आपल्याला पाहायला मिळालं. फैजल असेल, मधुकरजी पडवल असतील, त्यानंतर विशाल भोईर हे देखील एक चांगले लेग ब्रेकर आहेत. विशाल भोईरला अजून बॉलिंग करताना पाहिलं नाहीये, ते देखील एक चांगले लेग ब्रेकर आहेत. म्हणजे बघितलं तर, आणि गुल्लू हे देखील एक चांगले लेग ब्रेकर आहेत. परंतु आता विकेट किपिंग करतायत, म्हणजे काय बघू शकतो तर मला वाटतं 7 ते 8 बॉलर असतील. फक्त मयूरला मी आतापर्यंत पाहिलं नाहीये बॉलिंग करताना, परंतु काय जबरदस्त टीम बिल्ड केली. आमचे स्कोरर मित्र विनोद भेरे सर खूप छान पद्धतीने या ठिकाणी रिपोर्टिंग करताना 24 चेंडूंमध्ये 69 धावांची गरज. 5वं षटक सुरू होतंय. पहिला चेंडू त्या ठिकाणी टोलावलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या हलती ठेवलेली आहे. धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. 23 धावा 68. 23 चेंडूत 68 धाव्यांची गरज. मधुकर यांचा कंट्रोल खूप चांगला आहे. बॉलिंगवर कंट्रोल, नियंत्रण असणं गरजेचं आहे. स्पिनवर कंट्रोल आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. विकेट कीपर मिस होतोय, क्षेत्ररक्षक मिस. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 22 मिळतील 4 धावा.
तर हा वरदस्त ठरतोय वालशेज संघाला. वालशेज संघाला धावा येणं गरजेचे आहेत. मग त्या बॅटनी होत, त्या बाईजनी होत, त्या लेग बाईजनी होत, त्या वाईटनी होत, त्या नोजनी होत, त्या डोक्यानी होत, त्या पायानी होत, त्या कशाही होत, ओव्हर थ्रोजनी होत, धावा येणं गरजेचे आहेत. 49 धावा धावफल कावर. शॉर्ट पिच चेंडू, फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन चांगलं, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डीप कव्हर झोन मध्ये डीप करीत पाण्याच्या थेंबाप्रमाणे चेंडू फरार. या ठिकाणी येतील सर 4 धावा, बॅक टू बॅक दुसरा चौकार. 53 धावा धावफल कावर. आता मात्र पडवल मधुकर पडवल यांची लाईन मी म्हणेल बघा, मागील चेंडू जर बाउंड्री गेली नसती तर कदाचित हा चेंडू देखील त्यांचा चांगला पडला असता. हे नेहमीच असतं जखमेवर मीठ सोडल्यासारखं. अगदी म्हणतो की नाही आपण, एखादी विकेट सोडल्यानंतर झेल सुटल्यानंतर दुसरा चेंडू षटकार जातो, अगदी त्याप्रमाणे हा चौकार गेलाय. ही लाईन मी मला वाटतं ऑफस्टमच्या बाहेर लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. थोडासा लेग ब्रेक चांगला टाकताय, परंतु तरी देखील अजून लाईन चांगली कंट्रोल करावी लागेल. बॅटनेल ऑफ केला. डी मध्ये मयूर आहेत, वेगाने आले, थांबला, ओ थांबू शकले नाही. मात्र हा स्वप्नील लोहरेचे वादळ थांबवणार कोण? स्वप्नील लोहरे आपल्या फॉर्म मध्ये खेळतोय. टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. काय म्हणू शकता या 4 धावांनी धावसंख्येला आकार 57 धावा धावफल कव्हर. या फटक्यामध्ये गॅप सिलेक्शन खूप छान म्हणावं लागेल, कारण दोन्ही साईडनं अतिशय चपळाईने दोन्ही फिल्डर धावत आले, परंतु तरी सुद्धा अगदी अंतिम स्टेपला चेंडू त्यांच्या हाताला न लागता सीमा रेषेच्या पलीकडे होतोय. गॅप सिलेक्शन बहुत बढिया. मॅच अजूनही बाकी आहे आणि मॅच खूप चांगली रंगतदार आहे. ओ प्लेइंग अँड मिस, विकेट कीपर चांगलं किपिंग करतोय. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आले स्वप्नील. काय विकेट किपिंग केले महेंद्र सिंग दोन्ही स्टाईलने. अगदी बघितलं तर रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, पंचांचा निर्णय सॉफ्ट सिग्नल जो असेल तोच फायनल डिसिजन असेल. नॉट आउट असेल या ठिकाणी. नॉट आउट आहे, परंतु काय विकेट किपिंग केली गुल्लू यांनी, हर्षल पडवल यांनी. जबरदस्त विकेट किपिंग. हा चेंडू बेस्ट आहे, बेस्ट चेंडू मी म्हणेल. बेस्ट डिलिव्हरी, विकेटिंग इन डिलिव्हरी, क्लासिक डिलिव्हरी. फुलटा चेंडू लॉफ केलाय, संधी असेल. ओ 100 कॅच. रोहन आज मात्र प्रत्येक ठिकाणी रोहन रोहन रोहन, फक्त आणि फक्त रोहन. हातामध्ये चेंडू गेल्यानंतर फेविकॉल सारखा चिकटतोय, पाण्यामध्ये पण चिकटतोय. क्या बात आहे. जो फलंदाज मॅचला दूर घेऊन जात होता तो फलंदाज बाद झालाय. स्वप्नील लोहरे इज बॅक टू द डगआउट. परंतु 13 धावा काहीच नाही. महत्वाची विकेट घेतली. कारण जर बघितला आणि स्कोर होतोय 57 धावा. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 56 धावा, 18 चेंडू 56 धावा. अठरा दुनी 36, 54 म्हणजे 18ची सरासरी. म्हणजे 18.10 ची सरासरी हवी आहे. 18.100 म्हणजे ऑलमोस्ट 18 धावा तर पाहिजेत. 18 धावा प्रति षटकात पाहिजे. 3 षटकार पाहिजेत. 18.66 म्हणजे 17 धावांची सरासरी. सॉरी 19 म्हणजे 19 धावा. साधारणपणे आपण पकडू शकतो की 18 18.5 अगदी त्या पद्धतीने. 18.5 म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 18 तरी पाहिजेतच. कारण जर 18 असेल तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये जर 20 आले तरी देखील होऊ शकतात. परंतु या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. परंतु या षटकामध्ये जर विकेट आल्या तरी मॅच 101% दसईकर कंट्रोल करतील. कारण दसईकरांचा टुर्का एक्का बॉलिंग मार्कवर आलाय. फैजल शेख, गणेश. आता मात्र गणेशला वक्रतुंड बनावं लागेल, संकट मोचक ठरावं लागेल, दुःख हरता ठरावं लागेल आपल्या वालशेज संघासाठी.
ओ लेग स्टंपच्या बाहेर लेग स्पिन करायला गेले, लेग स्टंपच्या बाहेर स्पिन झालेला नाहीये. विकेट किपर गुड फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव धाफल का बर 58 धावा, 58 धावा धाफल का बर. चांगली बॉलिंग वाईड आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ गुड बॉलिंग ऑफस्टंपच्या बाहेर वाईड. सातत्याने 2 वाईड टाकले जात आहेत. गगे सर काय म्हणू शकता, कशा प्रकारचं अप्रोच असलं पाहिजे, कारण धावा जरी धाव कवर चांगले आहेत परंतु मॅच फिनिश करण्याच्या दृष्टीने बॅट्समन नवीन आहे. तर इतक्या अनुभवी गोलंदाजानं असं चुका वारंवार करणं खरं तर चांगली गोष्ट नाही आहे. एक जोरदार अपील या ठिकाणी विकेटची, परंतु पंचांचा कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आणि एक अतिरिक्त धाव मिळते लेग बाईटची. या ठिकाणी थर्ड हॅम्परसाठी पंचांचा इशारा. कसले सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि LBW साठी ही अपील केली गेली. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. आउट, बॅट्समॅन इज आउट. काय रिव्ह्यू घेतलाय, ओ माय गुडनेस. गुल्लू, हर्षल गुल्लू, ओ क्या बात है. काय कॉन्फिडन्स होता हर्षलचा का 3 स्टंप मध्ये सापडलाय. गगे सर काय म्हणू शकता, कसं जबरदस्त या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम. अगदी महेंद्रसिंग धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हणतो आपण, DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टीम. आज मात्र या ठिकाणी गुल्लू रिव्ह्यू सिस्टीम म्हणून लागू झाली. निश्चित विकेटने सुद्धा वालशेत संघाचं एक मोठं नुकसान म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांना धावा जमा करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने जर त्यांच्या विकेट्स पडत राहिल्या, म्हणजे न दिले गेलेली विकेट्स रिव्ह्यूच्या माध्यमातून तिला परत माघारी पाठवणं, हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा कॉन्फिडन्स त्यांना धसई संघाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. दसईकर आता मॅचला कंट्रोल करतायत. क्या बात आहे. फैजल शेख नाईस बॉलिंग. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. इतकं सोपं नाहीये फैजलला खेळणं. संजय प्रयत्न करतोय परंतु इतकं सोपं नाहीये. संजय, आता मात्र फैजलचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे, कारण शेवटी गोलंदाजी मार्कवर राहून फैजलने ज्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे, कमबॅक म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने मॅच अवघड करून ठेवलेली आहे, इथे मात्र फैजलचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक विकेट जाते आहे. गुल्लू, जसं GDRS म्हणजे गुल्लू DRS सिस्टीम, तसं आता मी म्हणेल विकेट किपिंग महेंद्रसिंग धोनी स्टाईलने करतोय. आज मध्ये महेंद्रसिंग धोनीची मला आत्मा त्याच्यामध्ये येताना जाणवते. ज्या पद्धतीने फलंदाज फक्त स्टेप आउट करतायत, पाठीमागे डायरेक्ट स्टंप उडवले जात आहेत, इतकी जबरदस्त विकेट किपिंग. अजित फडे सरांनंतर मला वाटतं गुल्लूचीच मला विकेट किपिंग चांगली आतापर्यंत या आपल्या शहापूर नगरीमधील पाहायला मिळते. क्या बात आहे, जबरदस्त विकेट किपिंग. आणि स्कोअर बोर्डवर शेवटी धावा होत आहेत 59. आता मात्र सामना खूप कठीण झालाय. इथून सामना जिंकणं इतकं सोपं नाही. मोठी धावसंख्या त्याचबरोबर पटापट पडणाऱ्या विकेट्स मात्र आता वालशेत संघाला पराभवाच्या खाईमध्ये लोटताना दिसत आहेत.
कॉइन डिलिव्हरी म्हणतात आपण याला, कॉइन डिलिव्हरी. एकाच नाण्यावर, एकाच टप्प्यावर, एकाच लाईन लेंथवर केली गेलेली बॉलिंग, याचं कौशल्य म्हणजे फैजल शेख. काय बॉलिंग करतोय, कौतुक करेल फैजल शेखचं, कारण बॉलिंग चांगली झाली, कौतुक करणं गरजेचंच आहे. जो जसा परफॉर्मन्स देणार त्याच्याबद्दल बोलणं हे समालोचकाचं कामच असतं. आणि त्या पद्धतीने दसईकर मॅच मध्ये आले नाही तर मॅच मध्ये मी म्हणेल 90% आलेत. निश्चितच फैजल शेखच्या या कामगिरीवर, या गोलंदाजीवर संपूर्ण धसईकर समर्थक असतील, समाधान मानत असतील, एक चांगलं कौतुक करत असतील. आणि यावेळेस फैजलचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कौतुक करावं असं वाटतंय ते त्यांच्या विकेट किपर गुल्लूचं, ज्या पद्धतीने 2 ते 3 विकेट्स त्यांनी माघारी परतवलेल्या आहेत पॅव्हिलियनमध्ये. दोघांचंही मनापासून कौतुक या ठिकाणी. होल ऑफ केलाय मयूर, झेल असेल आणि झेल बाद. मयूरचा झेल, कधी मयूर झेल सोडत नसतो. यावेळेस सॉफ्ट हँड, अगदी छोट्या उंचीचा मयूर, क्या बात आहे. धावत गेले, अगदी इनफिल्ड मध्ये लोबोपर्यंत पोहोचले आणि झेल पकडला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये झेल पकडला जाईल. 1 मोर विकेट इज डाऊन. मॅच आता मात्र कठीण झाले, अशक्य होत चालले. वालशित संघाला ही मॅच जिंकणं अशक्य झाली. कॉइन डिलिव्हरी, परंतु लाईन थोडी बाहेर होती, वाईड आलाय. 13 चेंडू 53 धावा इतक्या सोप्या नाहीयेत. टेनिस विश्वामध्ये तरी अजूनपर्यंत झालेल्या नाहीयेत. कदाचित वालशेत संघ करू शकतो, कारण क्रिकेट विश्वामध्ये कधीही काय होऊ शकतं सर. परंतु बॉलिंग जबरदस्त झाली, बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली, फिल्डिंग चांगली झाली. रोहन असेल, काय जबरदस्त कामगिरी. शिवाजी याचा अर्धशतक असेल, विशाल भोईर यांची बॅटिंग असेल, काय जबरदस्त कामगिरी केली. आणि गुल्लू यांची विकेट किपिंग देखील असेल. आज मात्र वालशेत संघ थोडा अडचणीत आला, कारण वालशेत संघाला साईसर अल्लेनी संघासमोर मॅच जिंकायची होती. ती संधी दवडली. पुन्हा एकदा संधी मिळत नसते, कारण मी अगोदर सांगितलं संधी निर्माण करायची असते, संधी मिळत नसते. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, 12 चेंडू आणि 52 धावा. एस.के. सरांचं आगमन झाले. 12 चेंडू 52 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू 52 धाव्यांची गरज. सहा विकेटी गेल्यात. 12 चेंडू 52 धावा, 6 विकेट्स गमावल्यात वालशित संघाने. आणि 12 चेंडू 52 धावा सोप्या नाहीयेत. 12 चेंडू 52 धावा सोप्या नाहीयेत. ओ बीट, प्लेइंग अँड मिस, क्या बात आहे. अक्रॉस द लाईन खेळायला गेले, पूर्णपणे अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला आणि बीट होत आहेत. गुड बॉलिंग, गुड पेस ऑफ बॉलिंग पाहायला मिळते. विकसित करणारी बॉलिंग, जसं मयूरनी झेल पकडला, विकसित करणारा झेल होता. रोहनचा झेल असेल, गुल्लूची विकेट किपिंग असेल, काय जबरदस्त कामगिरी. ओ हेलिकॉप्टर, परंतु उडला नाही तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. गुल्लू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 10 चेंडू 52 धावा औपचारिकता राहिले, कारण ज्या पद्धतीने बॅट्समन खेळतोय फक्त औपचारिकताच राहिले असंच म्हणावं लागेल, कारण बॅटवर स्पर्शच होत नाहीये चेंडूचा. जसं मधुकर पडवलने जे षटक हाताळलं, तदनंतर फैजल शेख असेल, तदनंतर मला वाटतं 3 षटकं झाली, धावाच आल्या नाही. म्हणून ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवली. ओ लाईन चेक करावं लागेल, लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. 10 चेंडू 51 धावा. 10 चेंडू 51 धाव्यांची गरज. ओ इनसाइड आउट खेळलेत, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मधुकरजी.
पडवल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, समर्पण आणि कमिटमेंट पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी मधुकरजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक कॉन्फिडन्स दिला, तो कॉन्फिडन्स एक्झिक्यूट कोणी केला तर रोहित शेलार असेल, त्यानंतर फैजल शेख असेल, शिवाजी बेरे असतील, गुल्लू असेल, चांगली टीम तयार झाली. इनसाइड आउट खेळले, फटका चांगला आहे, चेंडू सी मारेशीच्या बाहेर, चौकार, 4 धावा. डीप कव्हर झोन मध्ये चेस केला, खूप मोठा चेस होता, परंतु चेंडूने त्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हरवलं, आपण असंच म्हणू शकतो. आणि फायनली एक चौकार आलाय. या 4 धाब्यांनी धावसंख्येला आकार 67 धाबा. झुंज तर देत आहेत, परंतु ही झुंज मला वाटतं वेळ निघून गेली. 8 चेंडू 46 धाबा. ओ विकेट केला जातोय, क्या बात आहे. हा षटकार संजीवनी देऊ शकतो. 6 धावा येतील. 42 धाव्यांची गरज. 7 चेंडू 42 धावा. प्रत्येक चेंडू षटकारासाठी जावं लागेल, इतकं सोपं नाहीये आणि अशक्य देखील नाहीये, परंतु तरी देखील मी म्हणेल 41 धाब्यांची गरज आहे. 41 धाब्यांची गरज. प्रयत्न चालू आहे, प्रयत्न